मॉर्निंग मित्रांनो, आपण आहोत अलिबागमध्ये आणि आता सकाळीचे 6:15 वाजलेत. तर तुम्हाला अलिबागमध्ये तुम्ही जर आलात फिरायला तर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला काय काय मिळेल ते आपण दाखवणार. सध्या आहोत अलिबाग सर्कलच्या इथे, म्हणजे महेश टॉकीजच्या बरोबर बाहेर आपण आहोत. तर आपलं पहिलं हॉटेल आहे जे आपण पूर्ण ब्लॉग केलेलं आहे, त्याचं नाव आहे रुपल्स टी स्टॉल. पाहू शकता आपण. कस्टमर सकाळी पण बसलेले आहेत, म्हणजे बसणारच. गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. आपल्याला काका मागे पण भेटले होते. तर आज मी खास करून सकाळी आलो आहे, की मला सांगितलं होतं यांनी की सकाळी आम्ही लवकर चालू करतो, म्हणून आज खास करून बघायसाठी आलो की खरंच चालू करतात की नाही. तर खरंच चालू आहे. आणि मिसळ पाहू शकता आपण. मिसळ पूर्ण रेडी आहे. वा, तरी पाहू शकता. आणि तिथे तयारी चालू आहे. हे चटणी वगैरे, वडापाव आता सुद्धा रेडी होतात आहेत. मिरची कटिंगचं काम चालू आहे. सकाळी जर आलात अलिबागमध्ये तर तुम्हाला काय मिळणार असा विषयच नाही. जर तुम्ही फिरायला वगैरे येत आहे तर तुम्हाला मॉर्निंगला नाश्त्यासाठी इथे अलिबागमध्ये बरंच काय काय मिळू शकतं. फक्त माहिती पाहिजे, तीच तुम्हाला माहिती मी आज देतो आहे. तर नक्की हॉटेलला व्हिजिट करा आणि ट्राय करून बघा. तुम्हाला इथे वडापाव आणि मिसळपाव नक्कीच आवडेल. वडापाव बनवण्याची तयारी चालू झाली आहे. आज एकटेच आहेत ते आणि काका आहेत, दोघंच जण तुम्ही आज आलेत नाही ना अजून? हां, 8 वाजता येतात. 8 वाजता येतात काय? पण तुम्ही सकाळी 6लाच, 5ला? मी 5ला येतो. ओके. मला मागे पण मी हा ब्लॉग बनवला होता या हॉटेलचा. तर तुम्हाला मी सगळे वडापाव वगैरे कशी ते बनवतात आणि वडापाव त्यांचा कसा आहे हे सगळं सांगितलं होतं. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये जाऊन ते बघू शकता. फ्रेश एकदम फ्रेश आहे. आपलं काय रात्रीचं उरलेलं काय नाही. काय नाही, बरोबरच आहे. नवीन बनवतो, नवीन प्रसिद्ध. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? कैलास नहिरे. कैलास नहिरे. नेहिरे. तुम्ही इथे पहिल्यांदा आला का नेहमी येता इथे? नाही, पहिल्यांदा. फर्स्ट टाईम येते का? मग तुम्हाला कसं कळलं हा इथे वडापाव मिळतो किंवा मिसळपाव मिळतो सकाळ सकाळ? ते आम्ही बस स्टॉपला गेलो ना, तिथे टॅक्सीवाले काका बोलले हां. की ह्या हॉटेलला जावा, एकदम टेस्टी भारी हॉटेल आहे, सकाळी सकाळी लवकर येच उघडे. ओके. म्हणजे मॉर्निंगला फक्त हॉटेल फक्त अवेलेबल असतं हां. खायसाठी. काय साठी आता तुम्हाला मिसळ कशी वाटली इकडे? एकदम भारी टेस्टी. टेस्टी आहे ते मिसळ? ओके दादा, थँक्यू. तर आपण सुद्धा इथे वडापाव घेतलेला आहे. तर वडापाव खाऊया आणि पुढचं हॉटेल पण आपण तुम्हाला दाखवूया. अजून पुढे काय काय मिळते ते. चला. वडापाव एकदम गरमागरम आहे. बाकी तुम्ही सकाळी कुठे बघितलं तर बाकी सुद्धा मोठे हॉटेल जे आहेत ना ते काय चालू तुम्हाला मिळणार नाहीत. तर इथे मिसळपाव आणि वडापाव 2 आयटम तुम्हाला सकाळी इथे अवेलेबल असतात. तर तुम्ही कधी विजिटला आलात अलिबागला फिरायला आलात तर नक्की या हॉटेलला ट्राय करा. पण हा अलिबाग डेपो आहे, त्याच्याबरोबरच बाहेर या ताई इथे नाश्ता तुम्हाला मिळेल. ताईंकडे या, पाहू शकता. काय काय ठेवता आपण नाश्त्याला? पोहे, उपमा, शिरा, खिचडी, इडली, वडा, घावणे. ओके. पोहे, उपमा, खिचडी, घावणे आणि इडली आणि मेंदूवडा पण आहे ना? ओके. हे सगळं तुम्ही घरून बनवून आणता का? आपलं नाव काय? अमृता घाटवकर. काय म्हणताय? अमृता घाटवकर. अमृता गाटवकर. ओके.
इथे पाहू शकता आपण तुम्ही वडापावच्या व्यतिरिक्त जर अजून काही तुम्हाला हवं असेल लाईट तर इथे येऊन तुम्ही याचा स्वाद घेऊ शकता. तुम्ही सकाळी किती वाजता असता इथे? 6 ते 10. तर पुन्हाच अलिबाग डेपोच्या बाहेर कॉर्नरलाच या ताई इथे असतात. इथे पण तुम्हाला नाश्ता मिळेल. ताई तुमच्याकडे काय काय तुम्ही देता इथे नाश्त्यासाठी? आपल्याकडे शिरा आहे, उपमा आहे, पोहा आहे, ओके. इडली, मेंदूवडा, साबुदाणा खिचडी. ओके, म्हणजे उपासाचं पण तुमच्याकडे ऑप्शन आहे. म्हणजे साबुदाणा खिचडी तुम्ही उपासाचा पण आयटम ठेवता. ओके. आणि तुम्ही सकाळी किती वाजता येता? मी सकाळी 6:30 पावणे 7 येते. ओके, 6:30 ते 10 वाजेपर्यंत असतं. हां, ओके. आपलं नाव काय? मी कांचन विनायक पवार. कांचन पवार. ओके. तर पाहू शकता आपण हे सर्व हे घरी बनवून आणतात. ओपन करून हा ओपन करून दाखवा ना जरा. एक हा शिरा आहे, हा शिरा आहे. हे पोहे आहेत आपले. ओके. हा उपमा आहे, हा उपमा. हां, इडली आहे आपल्याकडे. ते इडली. हे तुम्ही स्वतः घरी बनवता का? हां, स्वतः सगळं बॅटर वगैरे सगळं घरी बनवते मी. ओके ओके. आणि हे अजून काय देता? आहेत आपल्याकडे. मेंदू वडा. ओके. हे पण तुम्ही स्वतः घरी बनवता? स्वतः घरी बनवते. ओके. चहा आहे आपल्याकडे. चहा पण ठेवता का? हां, आणि खिचडी? खिचडी आज वारानुसार खिचडी ठेवते दादा. ओके, वारानुसार म्हणजे उपासाचा वार असेल तर सोमवार मंगळवार बरं किंवा गुरुवार असेल तर तुम्ही खिचडी गुरुवार, शनिवारी खिचडी असते. ओके, सोमवार गुरुवार आणि शनिवार आणि संकष्टी असेल तर तुम्हाला खिचडी मिळेल आपल्याकडे. आणि एकादशी. ओके काय ओके, म्हणजे काल होती तुमच्याकडे खिचडी, एकादशी होती म्हणजे. ओके हो. चला धन्यवाद. थँक्यू. पण पायनॅपल शिरा ते इथे ट्राय करणार आहोत. आता तुम्हाला याची चव सांगतो मी कशी लागते ती. चव छान आहे, जास्त गोड पण नाही आहे. मी ऑर्डर पण घेतो, म्हणजे बाहेरच्या कोणाच्या आल्या ना तरी ऑर्डर पण मी घेऊन बनवून देते. ओके, तुम्ही ऑर्डर पण घेता का? ऑर्डर मग तुमचा मोबाईल नंबर सांगा. 86-053-44542. समजा तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला किती दिवसासाठी सांगायला लागेल? इडलीसाठी फक्त मला 2 दिवस अगोदर सांगावं लागतं. बाकी सर्व एका दिवसामध्ये मिळून जाईल का? एका दिवसामध्ये. ओके ओके. पाहू शकता आपण ह्या ताईंकडे तुम्हाला खिचडीचा ऑप्शन पण आहे. म्हणजे तुम्ही सोमवार गुरुवार शनिवार असं याल किंवा एकादशी किंवा संकष्टी असेल तर तुम्हाला इथे खिचडीचा पण ऑप्शन आहे. खिचडी म्हणजे साबुदाणा खिचडी त्यांच्याकडे अवेलेबल असते. तर आलात तर सकाळी 6 ते 10च्या आतमध्ये इथे व्हिजिट करा आणि नाश्त्याचा तुम्ही इथे अनुभव कसा आला ते पण मला सांगा. तुम्हाला इथली चव कशी वाटली ते पण सांगा इकडे. तर मला तर व्यवस्थित वाटलं, त्यांच्या पद्धतीने त्यांनी मस्त केलेलं आहे सगळं काय. तर आपण पण ट्राय इथे करू शकता. तर नक्की या आणि व्हिजिट करा. आता मित्रांनो आपण अलिबाग डेपो येथील तिसरा स्टॉल आपण बघणार आहोत. त्यांच्याकडे पण काय काय आयटम आहेत ते तुम्हाला दाखवतो. ताई नमस्कार. नमस्कार, आपलं नाव काय? प्रणिता प्रकाश पाटील. ओके, तुम्ही किती वाजता सकाळी येता इथे? 5:30 पावणे 6 येतो. ओके, काय काय तुमच्याकडे आयटम ठेवता तुम्ही? इडली आहे, मेदू वडा आहे आमच्याकडे, आप्पे आहेत, मसाला ओके. डोसा असतो, ओके ओके, आपले तुम्ही ठेवता इथे का? आप्पे असतात, आपण आयटम बघू शकता का तुमच्याकडे काय काय आहे ते खायला? दाखवता का जरा? कांदा पोहा, ओके पायनॅपल शिरा, ओके उपमा, ओके उपमा. हां खिचडी, ओके मसाला डोसा, ओके त्याची भाजी, हां आप्पे, ओके आप्पे आहेत, मेदू वडा आणि इडली. इडली आहे. आणि हे सर्व तुमचे आयटम फिक्स आहेत, रोजचे आयटम सगळे असणार आहे. ओके दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय? रघुनाथ भोसले. तर तुम्ही इथे नेहमी येता खायला? रोज डेली डेली फिक्स इथे इथे? डेली फिक्स. कसं वाटतं यांचं जेवण? जेवण येण्यापेक्षा गोरगरिबांचा एकदम कैवारी जाता. ओके 20 रुपयामध्ये काय मिळतं? ओके आज एवढी महागाई वाढली, टेस्ट आहे बिचारी या ठिकाणी 20 रुपयामध्ये कांदे हां. पोहे शिरा उपीट हां. देते. हे ओके. असं अभिमान आहे. हां. गोरगरिबासाठी अन्न जाता म्हणून या ठिकाणी उभी राहिलेली आहे. ओके. पाठी 5 वाजल्यापासून
8, 8:30, 9 वाजेपर्यंत येणाऱ्या गोरगरिबांना जे हां. आज हॉटेलमध्ये एक इडली साधी घेतली 60 रुपये 70 रुपये दिले जातात. बरोबर. तर या ठिकाणी 2 इडली असले फक्त 20 रुपयामध्ये दिलं जातं. हां. हे उत्कृष्ट दर्जाचं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळतं. ओके, थँक्यू दादा, हो. धन्यवाद. ताई याची प्राइजेस कसे आहेत? पोहा 20 रुपये प्लेट आहे. हां. शिरा उपीट खिचडी पण 20 रुपये प्लेट आहे. ओके. 25 रुपयाला 2 डोसे असतात. त्यामध्ये आपले 2 डोसे येतात, भाजी, हां. चटणी, सांबार. हां, वडे 20 रुपयाला 4 आहेत. आप्पे 20 रुपयाला 6 आहेत. ओके, आणि इडली 15 रुपयाला 2 आहेत. धन्यवाद. मी तुम्हाला 2 स्टॉल दाखवले अगोदरचे. इथे ठराविक वेळेसच तुम्हाला खिचडी वगैरे मिळणार, पण इथे या ताईंकडे तुम्हाला खिचडी रोजच मिळेल. आणि आप्पे एक स्पेशल आयटम जो आहे तो आप्पे यांच्याकडे रोज अवेलेबल असणार. खिचडीसुद्धा रोज अवेलेबल असेल. तर नक्की तुम्ही या स्टॉलला जर आलात तर नक्कीच तुम्हाला रोजच हे सर्व आयटम मिळणारच आहेत. तर नक्की विजिट करा. आपला अलिबाग डेपोच्या बरोबर समोर ह्या ताईंचा स्टॉल आहे. तर तुम्ही इथे येऊन नक्कीच ट्राय करू शकता. मंडळी, यांच्याकडून आता आपण पोहे घेतलेत. तर पोह्याचा स्वाद घेऊन तुम्हाला सांगतो यांचे पोहे कसे आहेत ते. आणि पोह्यावर मस्तपैकी अशी यांनी शेव टाकून दिलेली आहे, पाहू शकता. एक पोहा पार्सल. पार्सलला पण शेव नको. पोहे छान आहेत, एकदम सॉफ्ट आहेत एकदम, आणि गरमागरम पोहे आहेत. नक्की येऊन ते तुम्ही या खाण्याचा स्वाद घेऊ शकता. सर, तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. जर तुम्ही जर टुरिस्ट म्हणून जर अलिबागमध्ये येतात तर तुम्हाला नाश्त्यासाठी मी बरेचसे ऑप्शन दाखवले. 3 स्टॉल दाखवले आणि 1 हॉटेल दाखवले. जे तुम्हाला वडापाव आणि त्या स्टॉलवर तुम्हाला उपमा, शिरा हे सर्व आयटम मिळतील. आणि एका स्टॉलमध्ये तुम्हाला साबुदाणा खिचडी ही कंटिन्यू मिळणार आहे. ज्याचा उपवास असेल, कुठलाही वार असू द्या, तुम्हाला तिथे नेहमी तुम्हाला साबुदाणा खिचडी मिळणारच आहे. आणि दुसऱ्या स्टॉलला तुम्हाला वाऱ्यावर मिळणार आहे. जर तिथे नाश्ता आवडला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला. तर मी तर ट्राय केला आहे, मला तर फार आवडला. त्यांच्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित केलेला आहे आणि मला माझ्या चवीप्रमाणे तर तो फार छान होते ते सगळे आयटम त्यांचे. मी उपमा, पोहा आणि पायनॅपल शिरा हे 3 आयटम ट्राय केलेत. तर मला हे सर्व आयटम आवडलेत. तर मग चला भेटूया पुढल्या ब्लॉगला. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.